घरामध्ये जातं होतं बऱ्यापैकी, त्याचा तांदूळ दळण्यासाठी वगैरे, कुळीथ दळण्यासाठी मी उपयोग करते. आमच्या वॉचमॅन काकांनी गावावरून 5 किलो तरी मला चणे आणून दिले, त्यांच्या शेतातले. एवढ्या 5 किलो चण्यांचं करायचं काय? मग आमच्याकडे ज्या मावशी येतात त्यांनी आयडिया दिली, डाळ बनवा. कशी बनवायची? मग त्यांनी जी आयडिया दिली त्याप्रमाणे बनवली आणि परफेक्ट चणा डाळ बाहेर विकत आणतो ना त्याच्यापेक्षा मस्त अशी तयार झाली. 1 किलो चणे मी भिजत घातले रात्रभर भिजत घालायचे आणि 2 दिवस ते कडकडीत उन्हात वाळत घालायचे. आणि त्याचा असा ना छानपैकी आवाज आला पाहिजे चण्यांचा, इतके कडकडीत ते सुकले पाहिजे. 2 उन्हात नाही सुकले तर 3 उन्हात सुकवा, म्हणजे जात्यावर ते भरड काढायची. आपल्याला भरडताना त्याची सालं परफेक्ट निघतात आणि मस्तपैकी आपली चणा डाळ खाली पडते. थोडे दळून मी चेक केले. आता जात्यावर पण दळताना आहे ना जास्त घालायचे आणि फास्ट जातं फिरवायचं, म्हणजे ते पटापट त्याची सालं निघतात. थोडे घालून जातं नाही फिरवायचं, नाही तर मग त्याचं पीठ होईल आणि तुकडे होतील. ती पण एक ट्रिक आहे जातं फिरवायची. भरपूर घालायचे, जातं थोडंसं वर उचलायचं आणि गोल फिरवायचं फास्टमध्ये, की त्याच्या साली निघतात आणि डाळ बरोबर बाहेर जात्याच्या बाहेर पडते. आणि मग सगळं आपलं भरडून झालं, सालं आसडायची आणि अख्खे काही चणे राहिलेले तर ते निवडून बाजूला काढायचे. मस्त माझी साधारण 2 दिवस 1 किलो भिजत घातले. 1.25 किलो 2 किलो चणा डाळ मस्त तयार झाली आहे घरच्या घरी सोप्या पद्धतीने. मग तुम्ही दळून आणा, त्याच्या भजीच्या पिठासाठी बेसन बनवा किंवा चणा डाळ जेवणात कशासाठी वापरता येते, वर्षभर राहते मस्तपैकी. आणि चणेच नुसते असेच ठेवले तर ते कीड लागतात आणि खराब होतात. आसडून घेतले, म्हणजे सूप नसल्यामुळे मी ताटात घेऊन ते छानपैकी आसडलेत, त्याची सालं काढून टाकलेत आणि डाळ आपली रेडी केली आहे. आसडून घेतलेत म्हणजे पाकडून घेतलेत. मालवणी शब्द आहे आसडणे, लक्षात तुमच्या नाही आला तर. मालवणीमध्ये आसडलंच गो, आसडून घेतलंच गो सुपात असं बोलतात. खरं तर पाकडून घेतलं हा त्याचा शुद्ध मराठी शब्द आहे आणि पाकडून त्याची सालं मी वेगळी केली. परफेक्ट चणा डाळ आपली तयार आहे. चणा डाळ तयार केल्यानंतर अजून 1 दिवस उन्हात ठेवा, म्हणजे ती छानपैकी अजून कोरडी होते आणि टिकते.